नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. भरधाव वेगात येणाऱ्या कारने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तळेगाव आणि चाकण एमआयडीसीच्या हद्दीवर ह्युंडाई कंपनीच्या वेअर हाऊस जवळ घडली. चंद्रकांत शिवाजी हेमणार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कार चालक अविनाश कैलास ससाणे, राहणार पेल्हावळे, तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत तपास प्रक्रियेला अधिक सक्षम, गतिमान आणि वैज्ञानिक स्वरूप देण्यासाठी खेड तालुक्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनबाबत माहिती न्याय वैज्ञानिक प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी न्यायमूर्ती वैप्र संचालनालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी टप्प्याटप्प्याने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खेड यांच्याकरिता एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपविभागीय पोलीस अधिकारी खेड यांच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यान्वित करण्यात येणार असून इतर व्हॅन उपलब्ध होईपर्यंत संपूर्ण उपविभागीय हद्दीत या व्हॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फॉरेन्सिक सुविधा आणि साधनसामग्री या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसोबत विविध फॉरेन्सिक किट्स, रसायने, तांत्रिक उपकरणे व इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी घटनास्थळी तत्काळ वैज्ञानिक तपास, पुराव्यांचे संकलन आणि विश्लेषण करणे शक्य होणार आहे. दरम्यान खेड तालुक्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, दुखापत, जबरी दुखापत, बलात्कार, आत्महत्यास प्रवृत्त करणे, जबरी चोरी, घरफोडी, पोस्को, हुंडाबळी, अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही असे गुन्हे घडत असतात. पोलीस दलाकडून आरोपीविरुद्ध घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात होते, परंतु पुरावे गोळा करताना पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या. अत्याधुनिक 3 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध करून दिल्यामुळे आता गुन्ह्यातील पुरावे गोळा करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खेड तालुक्यात घडणाऱ्या सर्व घटनास्थळी विनाविलंब भेट देऊन आरोपीविरुद्ध भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे गोळा करणार असल्यानं आरोपीस न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान फॉरेन्सिक व्हॅन्स खेड तालुक्याला मिळाली असली तरी फॉरेन्सिक तज्ज्ञ व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण शहरातील अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या खंडोबामाळ या ठिकाणी खंडोबा मंदिराशेजारी अनधिकृत बार होत आहेत. या बारला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. सदर बारची व्यावसायिक परवानगी रद्द व्हावी म्हणून स्थानिक नागरिकांनी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई सुरेश भाऊ गोरे आणि चाकण पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे. आज या बारचे उद्घाटन होणार असल्याचे स्थानिकांना कळाले. त्यानंतर नगराध्यक्षा गोरे यांच्याकडे स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतर नगराध्यक्षा गोरे यांनी हे उद्घाटन रोखले आणि अनधिकृतपणे हा बार सुरू करू नये असे संबंधित मालकांना सांगितले आहे. दरम्यान मोठी राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संबंधित बार चालकांकडून दांडगाई करून हा बार सुरू होण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. खेड तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीच्या कामांना वेग आला आहे. मनुष्यबळापेक्षा मशीनच्या सहाय्याने गव्हाची काढणी कमी वेळेत होत आहे. गहू काढणी आणि मळणी कामासह ज्वारी काढणी, कणसे काढणीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. वाढत्या तापमानामुळे लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट भावावर झाला आहे. गेल्या पंधरवड्यात स्वस्त मिळणारे लिंबू आता बाजारात महाग झाले असून घाऊक बाजारात 1 ते 150 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात एका लिंबासाठी 5 ते 6 रुपये मोजावे लागत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ज्ञानोबा तुकोबा राष्ट्रीय परिषदेत स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेल्या संत परंपरेवरील ग्रंथाबाबतच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. पुणे विद्यापीठात ज्ञानोबा तुकोबा राष्ट्रीय परिषदेत स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी बीज भाषण केले. या बीज भाषणादरम्यान स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी संत परंपरेविषयी एक मांडणी केली. त्यांच्या मते संत परंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मांडता येत नाहीत असे भाष्य केले होते. त्यांच्या भाषणातील काही विधानांवर आक्षेप घेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी स्वामी गोविंद गिरीजी यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करत त्यांनी सकल संतांची क्षमायाचना मागावी करावी अशी मागणी जाहीर निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर आज दिनांक 5 मार्च रोजी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी माऊली मंदिरात येऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर नतमस्तक झाले.
तसेच व्हिडिओच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्र परिषदेत केलेल्या त्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी आपले शब्द मागे घेत क्षमा याचना केली आहे. भाविकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल विनम्रपणे माफी मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. रामकृष्ण हरी. विद्यापीठाच्या चर्चासत्राचा विषय ज्ञानोबा ते तुकोबा असा असला तरी तो मराठी भाषा गौरव दिनही होता, म्हणून दासबोधाचा उल्लेख माझ्याकडून झाला. दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ असं म्हणताना तो इतर ग्रंथांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हटलं नाही, किंवा अन्य ग्रंथच नाहीत असंही म्हटलं नाही. तो वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे इतकंच मला रचनेच्या दृष्टीनं म्हणायचं होतं. पण विद्वानांनाही हे लक्षात येणं अवघड होऊ लागलं. म्हणून सामान्यातल्या सामान्य भाविकाचा कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये या दृष्टीनं मी अत्यंत विनयानं माझे शब्द मागे घेतो आणि आपल्या श्री ज्ञानोबांच्यापासनं माऊलींच्यापासनं आरंभ होणाऱ्या संत परंपरेला साष्टांग प्रणाम करीत मी माझ्या प्रमादाची क्षमा याचना करतो. हिंदू धर्माच्या, हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी प्राणार्पणही करण्याला तयार असलेला मी आमच्या सामान्यातल्या सामान्य भाविकालाही जर याच्यामुळे काही गैरसमज झाला असेल आणि त्याच्या मनाला दुःख झालं असेल तर त्याचीही मी अत्यंत विनम्रतेनं क्षमा याचना करतो. भारत माता की जय. अवैध मार्गाने देशी दारू विक्री करणाऱ्या अविनाश बाबूराव पानसाळ वय 33 राहणार भुसे आळी मरकळ तालुका खेड याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई आळंदी मरकळ रस्त्यावर पीसीए चौकामध्ये करण्यात आली. राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात शनिवार दिनांक 7 मार्च पासून मंडल स्तरावर शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांचे प्रशासकीय स्तरावरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय स्तरावर विविध शासकीय योजना, दाखले आदी एकाच शिबिरातून लाभ घेण्यासाठी मार्च ते मे दरम्यान खेड तालुक्यात 11 मंडल स्तरावर आणि नगर परिषद स्तरावर विविध तारखावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून मंडल स्तरावर जाहीर केल्या जाणाऱ्या तारखांवर शेतकरी, नागरिकांसह विद्यार्थ्यांनी कागदपत्रासह उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी केले आहे. खेड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान या पहिल्या शिबिराचा शुभारंभ श्री क्षेत्र यमाई देवी कन्हेरसर येथे शनिवार दिनांक 7 मार्च रोजी कुलस्वामिनी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या जी सुरुवात आहे ती खेड तालुक्यामध्ये दिनांक 7 मार्च रोजी कन्हेरसर या ठिकाणी होणार आहे. खेड तालुक्यातील 11 मंडळांमध्ये सर्व ठिकाणी महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे आणि त्यांच्या तारखा देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या महाराजस्व अभियानादरम्यान आम्ही महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर इतर सर्व विभागातील देखील अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचे देखील त्या ठिकाणी स्टॉल असतील. यामध्ये सर्व प्रलंबित फेरफार जे आहेत त्या मंडळांमधील सर्व फेरफार हे निर्गत करण्यात येतील. तसंच एक स्टॉल असा असेल तसंच उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला या दाखल्यांसाठी आम्ही सर्व शाळांना कॉन्टॅक्ट केलेला आहे. रहिवास प्रमाणपत्रासाठी आणि उत्पन्नाच्या दाखला नॅशनॅलिटी प्रमाणपत्रासाठी आम्ही त्या शाळेकडून एक प्रमाणपत्र घेऊन सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे 8वी, 9वी, 10वी या सर्व विद्यार्थ्यांना सदर दाखले आम्ही त्यांना देणार आहोत. आता कन्हेरसर या ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनामध्ये जवळपास 482 विद्यार्थ्यांना आम्ही जातीचे दाखले आम्ही देणार आहोत, आपलं रहिवास प्रमाणपत्र आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर 37 दाखले आम्ही त्यावेळी करू. अर्ज करण्याची देखील त्यांना त्या ठिकाणी एक स्टॉल असणार आहे. त्या अर्ज केल्यानंतर पुढील मीटिंगमध्ये सदर अर्ज हा अर्जावर निर्णय होऊन जर तो योग्य असेल, पात्र असेल तर त्याला लाभ सुरू करण्यात येईल. आम्ही मागच्या मीटिंगमध्ये कन्हेरसर मंडळामध्ये जवळपास 13 जे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही लाभ सुरू करीत आहोत. याचबरोबर अकृषक सातबारामध्ये हस्त दोषामुळे झालेल्या चुका असतील तर त्यासाठी देखील त्याला अर्ज करता येईल आणि त्या पुढच्या 7 दिवसामध्ये सदर अर्जावर निर्गती होऊन त्याला त्याचा आदेश मिळणार आहे. त्या म्हणजे मागील 1 वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण जिवंत सातबारा ही मोहीम राबवली होती. खेड तालुक्यामध्ये जवळपास 1800 वारस नोंदी मागील 1 वर्षामध्ये घेण्यात आल्या. त्या व्यतिरिक्त देखील
जर कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीचं त्यानंतर निधन झालेलं असेल तर त्या संबंधित खातेदाराच्या वारसांना हे कळवण्यात येईल आणि त्याचबरोबर त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या वारस नोंदी घेण्यात तालुक्यामधील 11 ठिकाणी घेण्यात येईल. प्रत्येक मंडळामध्ये महाराष्ट्र अभियान हे घेण्यात येणार आहे. या प्रत्येक मंडळाच्या ज्या तारखा आहेत त्यांचं आम्ही प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. ते प्रसिद्धीपत्रक मी आपणास याद्वारे थोड्याच वेळात शेअर करतो. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुक्यातील आमदार महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी, सर्व नायब तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी, सर्व इतर अधिकारी आणि सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आहे. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये एक समन्वय राहील आणि महाराष्ट्र अभियान अधिक योग्य रीतीने राबवले जाईल, प्रभावीपणे राबवले जाईल यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. तो क्रांतिकारक निर्णयाची माहिती देण्यासाठी देखील एक स्टॉल त्या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व अकृषक जमिनींचे रेडी रेग्युलरनुसार त्यांनी किती दर भरला, वन टाईम रक्कम भरली तर त्यांना पुढे कोणत्याही प्रकारचा अकृषक आहार देण्याची आवश्यकता नाही याची माहिती देखील सर्वांना देण्यात येईल. तसेच यापुढे अकृषक जमिनीचा वापर करायचा असेल तर कोणत्या कार्यपद्धतीचे पालन करायचे आहे याची देखील माहिती आम्ही या महाराष्ट्र अभियानादरम्यान देणार आहोत. हे महाराष्ट्र अभियान हे अतिशय व्यापक स्वरूपामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. त्यामध्ये खेड तालुका हा निश्चितच अग्रेसर राहील आणि तो तसा राहण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि सर्व खेड तालुक्यातील सर्व नागरिक खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय, पॉलिटेक्निक आणि MBA कॉलेजच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी पौराणिक, ऐतिहासिक, प्रादेशिक वेशभूषेत येऊन उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 2 दिवस झालेले या कार्यक्रमात महाविद्यालयातील तरुणाई विविध रंगांची वेशभूषा आणि रंगभूषेनं सजली होती. याच दरम्यान हॅट डे, चॉकलेट डे, मास्क डे, गॉगल डे, मिस मॅच डे, ग्रुप डे आदी उपक्रम साजरे झाले. अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मराठी, गुजराती, बंगाली, राजस्थानी आणि दाक्षिणात्य वेशभूषेत येऊन त्या प्रादेशिक संस्कृतीचं दर्शन घडवलं. खेड आणि आंबेगावच्या हद्दीवरील खेड घाटाच्या वर असणाऱ्या जैतवाडी गावाकडे जाण्यासाठी रस्त्याचं काम 500 मीटरच्या अंतरामुळे होत नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मूळ जमीन मालक असणाऱ्या आदिवासी बांधवांनी हे काम अडवून धरलं असल्याचं खेड महसूल कडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीही मोठा पोलीस बंदोबस्त लावून काम करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला होता, मात्र हा डाव आदिवासी बांधवांनी उधळून लावला. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार प्रशांत बेडसे, आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ आदींसह ग्रामस्थ तसंच आदिवासी बांधवांसमवेत बैठक घेऊन चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मूळ जमीन मालकांनी भूसंपादन करून भरपाईची मागणी द्या अशी रास्त आणि ठाम भूमिका घेतल्यानं अखेर ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी दमबाजी केल्याचं आदिवासी बांधवांनी सांगितलं. खेड तहसीलमधील बैठकीनंतर बाहेर पडलेल्या आदिवासी बांधवांनी आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी काय सांगितलं हे जाणून घेऊया. नमस्कार, मी राजू शिंदे, राहणार पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझी जमीन आंबेगाव तालुक्यामध्ये गट नंबर 1 1190 सर्वे नंबर 437 मध्ये मला दडपशाही करून आंबेगावमध्ये माझी जमीन असताना खेडचे तहसीलदार मला पत्र पाठवून का तुमच्याच शेतामधून रोड करून म्हणून अशी दमदाटी केली जाते. आज शासन हे मुख्यमंत्री आपले महसूल मंत्री बावनकुळे यांनी पानबंद रस्ते हे सर्वे नंबरनी करायला सांगितले. आता हे तहसीलदार परत बरेच अधिकारी आहेत, ग्रामसडक योजनेचे अभियंता खाडे साहेब
हे म्हणतात का तुमच्याच शेताच्या मधोमध ह्या रस्त्याचं काम केलं जाईल. पण हे नोटीस मी आंबेगाव तालुक्यामध्ये असताना मला हे नोटीस पाठवलं जाते. माझी पूर्ण महसूल आंबेगावचं येते आणि ह्या तहसीलचा कुठलाही संबंध नसताना, त्यांचं कार्यक्षेत्र आंबेगावमध्ये कोणतंही नसताना ते आंबेगावमधल्या आदिवासी ठाकर आदिवासी लोकांना बोलवून त्यांना दमदाटी करून पोलीस बंदोबस्ताचं भीती दाखवून ते रस्त्याचं काम करण्याचं त्यांचा बेत असून आम्ही आता त्यांनी आम्हाला गप्प बसण्यासाठी सांगितलं होतं का ते अडवू नका, रस्ता करू द्या. पण यांचा रस्ता मंजूर आहे खेडमध्ये आमच्या जमिनीपासून जवळजवळ 300 ते 400 मीटर अंतरावर, आणि त्याचं फंडिंगचं काम करतात आंबेगावमध्ये. हे अतिशय हे अन्यायकारक आहे. हे तात्काळ थांबलं पाहिजे, अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही. पत्रव्यवहार भरपूर जणांना करून झालेला आहे, प्रत्येक कार्यालय व्यवहार करून झालेला आहे, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून झालेला आहे. अन्यथा आता आम्ही दगडफेक केल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. थँक्यू. पेठ, जैदवाडी आणि जनधनस्थळ असा रस्ता आहे. इथे डेप्टी इंजिनियर आहेत, आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ देखील इथे उपस्थित आहेत. आम्ही एक जॉईंट मीटिंग प्लॅन केली होती. त्यामध्ये जवळपास त्या रस्त्याचं 90% काम झालेलं आहे. 500 मीटरचं केवळ काम बाकी आहे. आणि ते काम करण्यासाठी ते ज्या शेताच्या बांधावरून जातं किंवा ज्या शेताच्या सीमेवरून जातं, तर ते शेतकरी सदर ठिकाणी रस्ता करण्यामध्ये त्यांचे काही ॲप्रिहेन्शन्स होते. तर ते त्यांचे मनातल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही त्यांना इथे बोलवलं होतं. दोन्ही तहसीलदार आणि आम्ही सर्वांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की सदर जो रस्ता आहे हा, त्या शेतकऱ्यांनी देखील मान्य केलं की सदर रस्ता हा गेल्या 50 वर्षापासून त्या ठिकाणी आहे. सदर रस्ता हा 50 वर्षापासून वापरात आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नवीन ॲक्विशन होणार नाही. जो रस्ता त्या ठिकाणी आहे तोच रस्ता, फक्त त्याची दुरुस्ती होणार आहे, डागडुजी होणार आहे आणि तो चांगल्या प्रकारे इतर सर्व शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल हा बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. अशी परिस्थिती असताना देखील आपण कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये असं त्यांना अशी त्यांना मी इथे विनंती केली. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आमची जमीन हद्दीखुणा स्पष्ट नसल्यामुळे ती त्या रस्त्यामध्ये जाते आणि त्यामुळे आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. तर शासनाचा शासन निर्णय आहे जो 26 ऑक्टोबर 2010चा शासन निर्णय आहे. जर एखादी जमीन, एखादा रस्ता 20 वर्षापेक्षा अधिक काळ शासनाच्या ताब्यात असेल तर तो त्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला कोणत्याही शेतकऱ्याला मागता येणार नाही. हा जो रस्ता आहे हा गेल्या 50 वर्षापासून त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या रस्त्याच्या डागडुजीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही ज्यामध्ये त्यांना मोबदला देता येईल असं त्यांना या ठिकाणी समजावून सांगण्यात आलं. परंतु त्यांचा थोडासा त्या विषयाला विरोध असल्याचं दिसतं. परंतु आम्ही चर्चेतून त्या ठिकाणी मार्ग काढू आणि रस्ता करण्याचा प्रयत्न करू. आळंदी नगर परिषद अंतर्गत ठेका पद्धतीनं कार्यरत असलेल्या सुमारे 65 कर्मचाऱ्यांना शासनानं अधिसूचित केलेले किमान वेतन तसेच इतर वैधानिक लाभ न दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत तात्काळ चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत आळंदी नगर परिषदेचे माजी कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी पुणे जिल्ह्याचे कामगार उपायुक्त निखिल वाळके यांना निवेदन सादर केलं आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या वतीनं खेड तालुक्यातील डेहणे ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 8 वाजल्यापासून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी डेहणे परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, ज्ञानोबा मंदिर, पशुवैद्यकीय दवाखाना अशा 1.5 टन ओला कचरा आणि 5 टन सुका कचरा जमा करण्यात आला. ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हा कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.